गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी डॉक्टर विद्या जन्ने ई क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण इन्कम टॅक्स अकाउंटिंगमधील इन्कम फ्रॉम सॅलरीतील सेकंड प्रॉब्लेम घेऊया. तर प्रॉब्लेम अशा प्रकारचा आहे. मिस्टर महेश, मॅनेजर इन अ कंपनी इन नागपूर. Population above 25 lakh for the year ended 31st March 2020. The following particulars of his income. Number 1, basic pay rupees 20,000 per month. Number 2, dearness allowance rupees 7,000 per month. Number 3, entertainment allowance rupees 4,000 per month. Number 4, commission rupees 10,000. Number 5, bonus rupees 20,000. And number 6, the company has provided a rent-free furnished accommodation of the annual rent paid by company of rupees 55,000. The cost of furniture is rupees 35,000. आता या प्रॉब्लेममध्ये compute his income from salary for the assessment year 2020-21. आता या प्रॉब्लेममध्ये मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण बघितलेलं होतं हाऊस रेंट अलाउन्स. या प्रॉब्लेममध्ये बघणार आहोत रेंट फ्री फर्निश अकोमोडेशन. तर मागचा प्रॉब्लेम जर तुम्ही बघितला असेल आणि करून बघितलं असेल तर तुम्हाला एवढं कळलं असेल की बेसिक पे आहे. हा बेसिक पे 20,000 आहे. हा टॅक्सेबल आहे. हा घ्यायचा आहे आपल्याला कॅल्क्युलेशन करताना. आता 20,000 पर मंथ म्हटलेलं आहे म्हणून आपण काय करणार आहोत 20,000 इंटू 12 पर 1000 घेणार आहोत. याचं कॅल्क्युलेशन केलं तर 2,40,000 येते. 2,40,000. नंबर 2, डिअरनेस अलाउन्स घेतलेला आहे. डिअरनेस अलाउन्स दिलेला आहे 7,000 रुपये पर मंथ. आता 7,000 रुपये पर मंथ दिलं म्हणून आपण इथे पण 7,000 इंटू 12 केलेलं आहे. एक महिन्याचं 7,000 तर 12 महिन्याचं किती, म्हणून 12ने जर गुणलं आपण तर आपल्याला 12 महिन्याची सॅलरी मिळते किंवा 12 महिन्याचं अलाउन्स मिळतो. इथे 84,000 झालेला आहे. नंबर 3, एंटरटेनमेंट अलाउन्स रुपीज 4,000 PM पर मंथ. तर आता 4,000 पर मंथ 4,000 इंटू 12 इज इक्वल टू 48,000. एंटरटेनमेंट अलाउन्स पण टॅक्सेबल आहे. त्याच्यानंतर कमिशन 10,000. कमिशन 10,000 आणि बोनस 20,000 पर मंथ दिलेलं नाही आहे म्हणजेच पर इयर आहे म्हणून समजायचं. पर ॲनम म्हणजे वर्षाचा दिलेला आहे पूर्ण असं समजायचं. आणि कमिशन 10,000 रुपये आहे आणि बोनस 20,000 रुपये आहे. आता याच्यानंतर हे एवढे जे ह्या आहेत आयटम आहेत हे काय करायचे टॅक्सेबलच आहे. हे पक्का लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नंबर 6 आहे द company has provided a rent-free furnished accommodation of the annual rent paid by company of rupees 55,000. कंपनी काय करून राहिलेली आहे तो मॅनेजर आहे, कंपनीचा मॅनेजर आहे म्हणून त्यांनी फर्निश सहित काय केलेलं आहे एक रेंट फ्री फर्निश अकोमोडेशन दिलेलं आहे. त्याला एक घर दिलेलं आहे राहायला. रेंट पेड बाय कंपनी रुपीज 55,000. कंपनीने पेड किती केलेलं आहे 55,000 रुपये. The cost of furniture is rupees 35,000. फर्निचरचा कॉस्ट दिलेला आहे 35,000. आता कंपनीने त्याला एक घर प्रोव्हाइड केलेलं आहे आणि ॲन्युअल रेंट पेड बाय कंपनीने पेड केलेलं आहे 55,000 रुपये आणि फर्निचरची कॉस्ट आहे 35,000 रुपये. आता याचं कसं काढायचं आपण बघूया. कॅल्क्युलेशन कसं करायचं. रेंट फ्री फर्निश अकोमोडेशन हे जे ह्या आहेत हाऊस रेंट अलाउन्स आहे, रेंट फ्री फर्निश अकोमोडेशन आहे. आता मागच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला हाऊस रेंट अलाउन्स आलेलं होतं. या प्रॉब्लेममध्ये रेंट फ्री फर्निश अकोमोडेशन आलेलं आहे. हे मी याच्याकरता दिलेलं आहे की स्टेप बाय स्टेप जर गेलेत तर तुम्हाला लक्षातही राहील आणि MCQ सोडवताना पण सोपं होईल. एकाच्याने जर बघतो म्हटलं सर्वच पॉईंट तर आपल्या डोक्यामध्ये खिचडी होते म्हणून स्टेप बाय स्टेप पाहूया. तर आता इथे रेंट फ्री फर्निश अकोमोडेशन
रेंट फ्री फर्निश अकोमोडेशनमध्ये काय करायचं आहे, नंबर ए घ्यायचा आहे 15% ऑफ सॅलरी. आता तुमच्या मनात पहिला प्रश्न आला असेल 15% सॅलरी, 15%च का घेतलेला आहे, तर ते आपण बघूया. पहिल्यांदा बघूया 15% ऑफ सॅलरी घेतलेली आहे. सॅलरीच्या 15% सॅलरी घेताना काय काय करायचं आहे तेही पण पाहायचं आहे. जसं आपण HRAमध्ये बघितलेलं होतं, हाऊस रेंट अलाउन्समध्ये बघितलेलं होतं की सॅलरीचं मिनिंग काय आहे, सॅलरी कोणती काउंट करायची आहे ही सॅलरी घेताना. त्याच्यानंतर रेंट पेड बाय कंपनी, कंपनीने किती रेंट पेड केलेलं आहे, हे दोन जे आहेत हे काय करायचं आहे, ए अँड बी विच एव्हर इज लेस. आता 15% ऑफ सॅलरी घ्यायची आहे, तर ती 15%च का घ्यायची आहे ते पाहूया. इथे 15% का घ्यायची आहे, तर 15% घ्यायची आहे जर सिटीची पॉप्युलेशन, ज्या सिटीमध्ये तो राहतो त्या सिटीची पॉप्युलेशन जर 20 लाखच्या वर असेल तर, अबाउट 20 लाख असेल तर. म्हणून इथे दिलेलं आहे सिटीज अँड टाउन पॉप्युलेशन ऑफ विच एक्सीड 25 lakhs ॲज पर लेटेस्ट सेन्सस. म्हणून हे जे ह्या आहे 25 लाखापेक्षा वर जर पॉप्युलेशन असेल तर 15% सॅलरी घ्यायची आहे, सॅलरीच्या 15% घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 10 लाखापेक्षा जास्त पण 25 लाखापेक्षा कमी, बरोबर आहे, 10 लाखापेक्षा जास्त पण 25 लाखापेक्षा कमी जर पॉप्युलेशन असेल त्या सिटीची तर सॅलरीच्या 10% घ्यायचं आहे. आणि बिलो 10 लाख जर पॉप्युलेशन असेल, म्हणजे 10 लाखाच्या खाली जर पॉप्युलेशन असेल तर 7.5% ऑफ सॅलरी घ्यायचं आहे. तर हे जे ह्या आहेत हे लक्षात ठेवायचे रूल. 25 लाखाच्या वर जर पॉप्युलेशन असेल तर 15% ऑफ सॅलरी, 10 लाखाच्या वर आणि 25 लाखाच्या खाली जर असेल तर 10% ऑफ सॅलरी, आणि 10 लाखाच्या खाली जर असेल तर 7.5% ऑफ सॅलरी. म्हणून आपण इथे काय घेतलेलं आहे, आता इथे या प्रॉब्लेममध्ये त्यांनी काय केलेलं आहे, त्याची कुठे राहतो ते हे केलेलं आहे, सांगितलेलं आहे, नागपूरला राहतो आणि पॉप्युलेशन अबोव 25 लाख सांगितलेली आहे. म्हणून आता आपण अबोव 25 लाख जर म्हटलं तर इथे आपल्याला 25 लाखच्या जर वर असेल पॉप्युलेशन तर किती घ्यायचं आहे, 15% ऑफ सॅलरी. म्हणून आता 15% ऑफ सॅलरी घेतलेलं आहे. आता ही सॅलरी कोणती घ्यायची, सॅलरी घेताना काय करायचं, सॅलरी इज इक्वल टू, बघा इथे दिलेलं आहे, बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस पे प्लस डिअरनेस अलाउन्स. हा डिअरनेस अलाउन्स तेव्हाच घ्यायचा इन्क्लूड इन टर्म ऑफ एम्प्लॉयमेंट किंवा रिटायरमेंट बेनिफिट करता जर त्याचा उपयोग होत असेल तरच त्याला घ्यायचा आहे. या प्रॉब्लेममध्ये तसं काही दिलेलं नाही आहे म्हणून आपण जवळपास घेतलेलं नाही आहे. त्याच्यानंतर फीस, त्याच्यानंतर कमिशन, त्याच्यानंतर बोनस, त्याच्यानंतर डिव्हिडंड प्लस ऑल टॅक्सेबल अलाउन्स, हे जे आहे हे सर्व घ्यायचं आहे. कशाकरता घ्यायचं आहे, 15% ऑफ सॅलरी, ह्या सॅलरीच्या 15%. आता ही सॅलरी काउंट करताना हे सर्व आयटमची काय करायची आहे, बेरीज करायची आहे, म्हणजेच ॲडिंग करायची आहे आणि त्या ॲडिंगची मग 15% घ्यायचं आहे. आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय केलेलं आहे, बेसिक पे दिलेलं आहे, नंतर डिअरनेस अलाउन्स 84,000 रुपये. डिअरनेस अलाउन्समध्ये इन्क्लूड इन टर्म ऑफ एम्प्लॉयमेंट असं म्हटलेलं नाही आहे म्हणून आपण डिअरनेस अलाउन्स घेतलेला नाही आहे. त्याच्यानंतर फीस, कमिशन, त्याच्यानंतर ऑल टॅक्सेबल अलाउन्स म्हटलेला आहे म्हणून आपण काय केलेलं आहे, एंटरटेनमेंट अलाउन्स घेतलेला आहे 48,000 रुपये. त्याच्यानंतर कमिशन 10,000 रुपये, त्याच्यानंतर बोनस 20,000 रुपये. ह्या सर्वांची बेरीज केली तर येते 3,18,000 रुपये. आता हे 3,18,000 रुपये म्हणजे ही सॅलरी, या सॅलरीच्या 15% घ्यायची आहे आपल्याला. ते 15% का घ्यायची आहे, कारण तो ज्या सिटीमध्ये राहतो त्या सिटीची पॉप्युलेशन 25 लॅक्सच्या वर आहे, अबोव 25 लॅक्स आहे म्हणून 15% घेतली. आता हे 15% ऑफ सॅलरी म्हणजे 3,18,000च्या 15% म्हणजे 47,700 आलेत, 47,700. त्याच्यानंतर रेंट पेड बाय कंपनी, बी आहे रेंट पेड बाय कंपनी. या प्रॉब्लेममध्ये कंपनीने पेड केलेलं आहे 55,000 रुपये, आपल्याला इथे दिलेलं आहे. रेंट पेड बाय कंपनी ऑफ रुपीज 55,000, 55,000 त्यांनी पेड केलेलं आहेत. मग आता हे 55,000 आणि 47,700, ए अँड बी विच एव्हर इज लेस, या दोन्हीपैकी जी अमाऊंट कमी असेल ती घ्यायची आहे.
म्हणजे या दोन्हीपैकी कमी कोणती आहे आता 47,700. त्याच्यानंतर काय करायचं आहे प्लस 10% ऑफ कॉस्ट ऑफ फर्निचर ऑफ रुपीज. हां इथे मुद्दामून रुपीज लिहिलेला आहे मी. 10% ऑफ 35,000. 35,000 काय आहे त्यांनी कॉस्ट दिलेली आहे फर्निचरची. द कॉस्ट ऑफ फर्निचर इज ₹35,000. म्हणून आता काय करायचं आहे 10,000 कॉस्ट ऑफ फर्निचर घ्यायचं आहे. 10% कॉस्ट ऑफ फर्निचर घ्यायचं आहे म्हणजेच 35,000 रुपयाच्या 35,000च्या 10% घ्यायचा आहे 3,500. इथे प्लस करायचं आहे. प्लस केल्यानंतर 51,200 ते 51,200 हे आउटर कॉलमला घ्यायची आहे. आता हे झालेलं आहे पूर्ण याच्यामध्ये. बघा बेसिक सॅलरी टॅक्सेबल आहे म्हणून आपण टॅक्सेबल केलेली आहे तिला आउटर कॉलममध्ये घेतलेली आहे. 20,000 रुपये पर मंथ मिळते म्हणून. डिअरनेस अलाउन्स 7,000 रुपये पर मंथ मिळतो म्हणून 7,000 गुणिले 12 केलेला आहे 84,000 रुपये. एंटरटेनमेंट अलाउन्स 4,000 रुपये पर मंथ मिळतो म्हणून 4,000 रुपये इंटू 12 केलेली आहे. त्याच्यानंतर कमिशन 10,000 रुपये. इथे पर मंथ म्हटलेलं नाही आहे म्हणून इयरली पकडलेला आहे, वर्षाचा मिळतो म्हणून पकडलेला आहे आणि 10,000 सरळ घेतले आहे. त्यानंतर बोनस पण टॅक्सेबल आहे. त्याच्यानंतर 20,000 दिलेला आहे बोनस, तोही घेतलेला आहे. हा इथे पण पर मंथ दिलेला नाही आहे म्हणून पर इयर समजलेला आहे आणि घेतलेला आहे. त्याच्यानंतर रेंट फ्री फर्निश अकोमोडेशन. आता हा रेंट फ्री फर्निश अकोमोडेशन हा तुम्हाला माहिती असेल की या प्रॉब्लेममध्ये सांगितलेला आहे की तो जो हे आहे मिस्टर महेश हा कंपनीचा कॉर्पोरेट फील्डमध्ये काम करतो आहे, कंपनीचा मॅनेजर आहे, गव्हर्मेंट एम्प्लॉई नाही आहे. म्हणून आता हे काय झालेलं आहे गव्हर्मेंट एम्प्लॉय करता हे रूल वेगळे आहे आणि अदर एम्प्लॉय करता रूल वेगळे आहे. म्हणून हा कंपनीचा हे आहे एम्प्लॉई आहे आणि म्हणून याच्याकरता ही जी हे आहे हे लक्षात ठेवायचं. हे रूल जे आहेत हे लक्षात ठेवायचे. काल आपला हाऊस रेंट अलाउन्स झालेला होता, आज रेंट फ्री फर्निश अकोमोडेशन. बाकीचे जे हे आहेत आयटम आहेत हे आयटम बिलकुल लक्षात ठेवून द्यायचे की टॅक्सेबल आहे. हां त्याच्यानंतर आता हे एवढं झालं. त्याच्यानंतर पूर्ण याची आयटमची जर ॲडिंग केली तर ग्रॉस सॅलरी निघते 4,53,200. 4,53,200 ग्रॉस सॅलरी आहे. यातून मायनस करायचं आहे आपल्याला डिडक्शन अंडर सेक्शन 16. सध्या स्थितीत डिडक्शन घेतलेलं नाही याने दिल्या पण नाही आहे, आपण घेतल्या पण नाही आहे म्हणून त्याला नील दाखवलेलं आहे. आणि ग्रॉस सॅलरीतून जर डिडक्शन मायनस केली तर इन्कम फ्रॉम सॅलरी मिळत आहे. तर त्याची इन्कम फ्रॉम सॅलरी किती आहे मिस्टर महेशची 4,53,200. या प्रॉब्लेममध्ये मिस्टर महेश आहे आणि मागच्या प्रॉब्लेममध्ये मिस्टर राजहंस होता. तर इथे चुकून महेश आलेला आहे तिथे, तर बाकी ते प्रॉब्लेम जे आहे ते राजहंसाचंच आहे. तर इथे फक्त इथली कॉपी करून तिथे पेस्ट केली त्याचा परिणाम आहे तो, म्हणून थोडं लक्षात घ्या. ते प्रॉब्लेम जे आहे ते राजहंसाचंच आहे, हे महेशचं आहे. हां यानंतर आपण पाहूया रेंट फ्री फर्निश अकोमोडेशन. रेंट फ्री फर्निश अकोमोडेशनमध्ये तुम्हाला हे पॉईंट्स लक्षात आलेच असेल. 15% ऑफ सॅलरी, सिटी अँड टाउन, सिटी और टाउन, or town population of which exceed 25 lakh as per latest census. त्याच्यानंतर हे 10% ऑफ सॅलरीच्या 10% कधी घ्यायची आहे 10 लाखाच्या पेक्षा जास्त आहे बट नॉट एक्सिडिंग 25 लाख, म्हणजेच 25 लाखापेक्षा कमी आणि 10 लाखापेक्षा जास्त जर असेल तर. आणि 10 लाखापेक्षा कमी जर हे असेल पॉप्युलेशन असेल तर 7.5 घ्यायचं आहे. आणि प्रॉब्लेममध्ये कुठेच दिलं नसेल तर 15% घ्यायचं आहे. काहीच हे दिलेलं नसेल अशा प्रकारचं कुठे राहतो काय राहतो पॉप्युलेशन दिलंच नसेल
तर काय करायचं आहे, सरळ सरळ 15% घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सॅलरी, मिनिंग ऑफ सॅलरी हे घ्यायचं आहे. या सॅलरीचा मिनिंग जो आहे तो सॅलरी इज इक्वल टू बेसिक सॅलरी डिअरनेस पे डिअरनेस अलाउन्स इन्क्लूड इन टर्म ऑफ एम्प्लॉयमेंट. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. ही डिअरनेस अलाउन्स जिथेही कुठेही घ्यायचं असेल तिथेही काय करायचं आहे, इन्क्लूड इन टर्म ऑफ एम्प्लॉयमेंट जर असेल तरच घ्यायचा, अदरवाईज घ्यायचा नाही. त्याच्यानंतर फीस, कमिशन, बोनस, डिव्हिडंड अँड ऑल टॅक्सेबल अलाउन्सेस घ्यायचे आहे. कधी घ्यायचे आहेत, रेंट फ्री फर्निश अकोमोडेशनच्या वेळी. हाऊस रेंटच्या वेळी काय घ्यायचं आहे, हाऊस रेंट अलाउन्स. हाऊस रेंट अलाउन्सच्या वेळी काय घ्यायचं आहे, फक्त सॅलरी, बेसिक पे डिअरनेस, बेसिक पे म्हणजेच डिअरनेस पे, त्याच्यानंतर डिअरनेस अलाउन्स इन्क्लुडिंग टर्म ऑफ एम्प्लॉयमेंट आणि कमिशन. बस एवढंच घ्यायचं होतं. याच्यामध्ये पूर्णच घ्यायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर हे रेंट फ्री हाऊसमध्ये काय आहे, हे एम्प्लॉयमेंट ऑफ गव्हर्नमेंट, नेचर ऑफ एम्प्लॉयमेंट गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर काय करायचं आहे, याच्यामध्ये गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर रेंट ऑफ हाऊस फिक्स बाय गव्हर्नमेंट रूल. जेवढे दिलेले असतील प्रॉब्लेममध्ये, किंवा गव्हर्नमेंटने, आपण प्रॉब्लेममध्ये म्हणण्यापेक्षा गव्हर्नमेंटने जेवढे दिलेले असेल तेवढे इथे घ्यायचे आहे. त्याला रिसिव्ह जेवढी अमाऊंट झाली असेल तेवढी इथे घ्यायची आहे. त्याच्यानंतर प्लस 10% ऑफ कॉस्ट ऑफ फर्निचर. आताच्या उदाहरणामध्ये आपण जसं पाहिलं, फर्निचरची किंमत किती दिलेली आहे त्याने, त्याच्यात 10% घ्यायचं आहे. किंवा रेंट ऑफ फर्निचर पेड बाय एम्प्लॉयर. रेंट ऑफ फर्निचर किंवा एम्प्लॉयरकडून किती त्याने, एम्प्लॉयरने किती रेंट ऑफ फर्निचर पेड बाय एम्प्लॉयर रिकवर. एम्प्लॉयरने किती पेड केलेला आहे, 10% ऑफ फर्निचरच्या 10%, फर्निचर कॉस्टच्या 10%, किंवा एम्प्लॉयरने पेड किती केलेलं आहे फर्निचरचं रेंट तेवढं. हे किंवा हे दोनपैकी कुठलंही दिलं असेल तरी घ्यायचं आहे. हे प्लस करायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्यातून अमाऊंट रिकवर बाय एम्प्लॉईकडून. एम्प्लॉई म्हणजे कर्मचारी, एम्प्लॉयर म्हणजे मालक. म्हणून कर्मचारी हा एम्प्लॉयरनी पेड केले म्हणजे कंपनीने पेड केलेला आहे. कोणी असो, कंपनी असो किंवा गव्हर्नमेंट असो. तर आता इथे गव्हर्नमेंट पाहून राहिलो आपण, गव्हर्नमेंट एम्प्लॉई पाहून राहिलेलो आहे, तर गव्हर्नमेंटने जे पेड केलं असेल तर रेंट फर्निचरचा. हे दोन्हीची ॲडिंग केली म्हणजे यातून मायनस करायचं, रिकवर फ्रॉम एम्प्लॉईकडून जेवढी अमाऊंट वसूल केली असेल, त्याने रिकवर केली असेल तेवढी मायनस करायची. आणि त्यानंतर टॅक्सेबल हा झाला परक्विसिट, टॅक्सेबल परक्विसाईट. हा आहे एम्प्लॉयमेंट, गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर, म्हणजेच सरकारी कर्मचारी असेल तर. आता आपण प्रॉब्लेममध्ये जो पाहिला तो अदर एम्प्लॉई, सेमी गव्हर्नमेंट किंवा एनी अदर एम्प्लॉई. याच्याकरता आपण जसं पाहिलं बघा, 15% याला आपण इथे जागा सोडलेली आहे. इथे 10%, 15% किंवा 7.5% काही घेऊ शकतो. पर्सेंट ऑफ सॅलरी घ्यायची आहे, तो ज्या लोकॅलिटीमध्ये राहत असेल, जेवढ्या पॉप्युलेशनच्या सिटीमध्ये राहत असेल त्याप्रमाणे. त्याच्यानंतर प्लस 10% ऑफ कॉस्ट ऑफ फर्निचर, हे इथे तसंच घ्यायचं आहे. हे किंवा हे रेंट ऑफ फर्निचर पेड बाय एम्प्लॉयर. आता इथे एम्प्लॉयर कोण येईल, जो एम्प्लॉयर असेल तो, कंपनी असेल तर कंपनी. त्याच्यानंतर लेस, हे प्लस करायचं आहे, हे मायनस करायचं आहे. अमाऊंट रिकवर फ्रॉम एम्प्लॉईकडून म्हणजे कर्मचाऱ्याकडून रिकवर केलेली अमाऊंट म्हणजे वसूल केलेली अमाऊंट, याच्यातून मायनस केली. आलेली जी अमाऊंट आहे ती टॅक्सेबल परक्विसाईट्स. हे अशा प्रकारे हे दोन्हीही तुम्हाला जे नोट्स दिलेले आहेत त्या नोट्समध्ये पण आहे. आणि जर तुम्हाला यातून लिहिताना कठीण जाऊन राहिलेलं असेल तर मला सांगा, तसं कमेंट्स टाका. मी हे पूर्णच्या पूर्ण तुम्हाला फाईल देऊन देईल. तसंही तुम्हाला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसचे, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचे आणि इन्कम फ्रॉम सॅलरीचे प्रॉब्लेम पाहिजेत का, तुम्ही करून राहिलेत का, अभ्यास करून राहिलेत का, तेवढं बघा. आणि जर तुम्हाला प्रॉब्लेम पाहिजे असेल, जेवढे व्हिडिओ झालेले आहेत व्हिडिओतले प्रॉब्लेम जरी पाहिजे असेल, तसे मी तुम्हाला
ते पाहिजे असतील तर मी देईल, पण तुम्हाला तसंही हे जे आहेत हे पूर्ण मी जी थिअरी दिलेली आहे त्या थिअरीमध्ये दिलेल्या आहेत, प्रॉब्लेम पण दिलेले आहेत, प्रत्येक चॅप्टरच्या मागे प्रॉब्लेम दिलेले आहेत आणि त्याचं सोल्युशन पण त्याच्यामध्ये आहे. फक्त सोल्युशन कशा प्रकारे आलेलं आहे हे तुम्हाला पाहिजे आहे, त्याचं मेथड जी आहे ती मेथड मी तुम्हाला सांगत आहे. तर हे जर पाहिजे असेल, आणखीन सांगते एकदा की हे जर पाहिजे असेल तर मला तसं सांगा की पाहिजे आहे म्हणून मी तुम्हाला ही फाईल सेंड करून देईल. हे झालं एनी अदर, म्हणजेच एनी अदर एम्प्लॉई. हे एनी अदर एम्प्लॉई करता, हे गव्हर्नमेंट एम्प्लॉई करता, एवढं लक्षात ठेवायचं. हे सॅलरीचं मिनिंग दिलं. आणि हे यूट्यूब चॅनल जे आहे ते आपण नवीन तयार केलेलं आहे, तर त्याला सबस्क्राईब कराल म्हणजेच समोरचे व्हिडिओ तुम्हाला बघता येईल. बाकी पुढील भागामध्ये बघूया.